काय नाव आहे तुमचं? धुंदा जेडर, कुठलं गाव? राजपूर. राजपूरचे. हो निवडणुका चालू आहे. पंचायत समितीला ज्योती पारधी हो. आणि गबालीताई अशा उभ्या आहे वगैरे. हो हे तुम्हाला माहिती आहे? हो माहिती. मला सांगा कोण निवडून येऊ शकेल? आमच्या पारधीताई नक्की 100% निवडून येणार. ज्योती पारधी. हो. मला सांगा ज्योती पारधी यांचं सामाजिक कार्य कसं आहे आपल्या भागामध्ये? सामाजिक कार्य त्यांचं चांगल्यापैकी आहे, म्हणजे तसं जर म्हटलं तर. चांगलं आहे का? हो, कारण त्यांच्या ज्यावेळेस एखादा पुरुष एखादा सक्सेस काम करतो त्याच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो. तसं त्यांचे जे मिस्टर आहेत त्यांचं काम समाजामध्ये खूप चांगलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी काही अडचण असेल त्यावेळेस फोन केला तर त्वरित ते त्या ठिकाणी उपलब्ध होतात. म्हणून एखाद्या पुरुषाच्या यशस्वी मागं त्याच्या महिलेचा हात असतो. तसं त्यांना ते घरातूनच म्हणजे त्यांचं सामाजिक कामाचं योगदान चालू आहे. मला सांगा समोर जे गबालीताई उभे आहेत ना, त्यांचे जे मिस्टर आहे शिवाजी गबाले, हो. त्यांचं सुद्धा समाजामध्ये फार मोठं काम आहे. काम तसं काय आपल्याला आतापर्यंत ऐकण्यात नाव आलेलं नाही. आणि सहसा कसं ज्यावेळेस ह्या भागात राहून असेल तर त्याच वेळेस ते काम कसं करतील किंवा काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर इथं प्रॉपर जर राहून नसतील तर ते काम कसं करतील हे आपल्याला सांगता येत नाही. ओके. नाही, आता मला वाटतं की जे प्रवीण पारधी आहेत त्यांचं पण समाजामध्ये काम आहे फार मोठं. हो. त्यानंतर शिवाजी गबाले आहेत त्यांचं पण काम फार मोठं आहे. आणि दोघांच्या पण मिसेस उभे आहेत. हो. सारखे वारखे उमेदवार आहेत त्या ठिकाणी. कसं होऊ शकेल मग? नाही, तसं जर पाहिलं तर प्रवीणचं किंवा जे पारधी मॅडम आहेत जड असेल. यांचं पारडे हे 100% जड आहे. जड नाही तर 100% जड आहे. कशामुळे पण असं कसं काय? समाजाच्या जे काम आहे समाजातलं प्रत्येकचे घरी जाऊन एखादी अडचण असेल तर त्याला प्रत्यक्ष जाऊन ती सोडवणे हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आता काल मला तुमच्या गावात काही बाईट्स आम्ही घेतल्या त्या हो. ठिकाणी त्यांच्यावर फार मोठी नाराजी असं दिसलं वगैरे. याचं काय कारण असावं? नाही, नाराजीचं तसं काही नाही. कसं असतं प्रत्येक गावामध्ये एकमेकाला क्रॉस करणारे माणसं असतात. ज्यावेळेस ते विरोध असतात त्यावेळेस ते क्रॉस करणारेच आहेत. पण ते ज्यावेळेस पंचक्रोशी तुम्ही फिराल त्यावेळेस तुम्हाला माहिती होईल की त्यांचं काम काय येते. विकास कामं कशी आहेत तुमच्या गावामध्ये? कुणाच्या माध्यमातून? आमच्या गावात विकास कामं साहेबांच्या माध्यमातून झालेत. वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत. आता आमचा नेचर पार्काचं आहे तो एक मोठा प्रकल्प आहे. म्हणजे एक 25 कोटीचा प्रकल्प आहे. त्याच्यानंतर आमच्या गावामधलं जे देवरायचं काम चालू आहे ते आहे. किंवा अशी बरेच म्हणजे अशी बहुतेक कामं आहेत का ती वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत. परंतु लोकांना नेमका माहीत नाही का हे कोणाच्या माध्यमातून झालेले आहे. नाराज जे नाराज आहेत विरोधक आहेत ते सांगणार आहेत की साहेबांचं कामच नाही. परंतु कोणतं असं काम नाही की ते साहेबांनी केलं नाही असं त्यांनी दाखवून द्यावं की तो आलेला निधी हा कोणाचा आहे हा पण त्यांनी सांगून द्यावा का हा कुठून आलेला निधी. जर असं असेल तर आमदारकीमध्ये जेव्हा निवडणूक झाली आमदारकीची वगैरे त्यामध्ये फार मोठी नाराजी वरच्या भागातून दिसून आली. याचं कारण काय असावं? वरच्या भागातनं नाराजी जी दिसून आली तर जे लोकांमध्ये गैरसमज पसरलं गेलं याच्यामुळे ती नाराजी झाली. ॲक्च्युली साहेबांचं काम जे आहे ते खूप चांगलं आहे. पण जी नाराजी झाली ती अंतर्गत गाव लेवलच्या कार्यकर्त्यांवरती नाराजी झाली. साहेबांवरती नाराजी नाही. कालच तुमच्या गावात काही लोक असं बोलले की त्या ठिकाणी विकास कामं नाहीत. हां, खरं काय मला सांगा? आता विकास कामं आहेत की नाही? विकास कामं आहेत. नाही म्हणून चालणारच नाही. मग जे झाले ते कोणामुळे झाले? विकास कामं नाही. मग गावातले रस्ते असतील किंवा जे काय आता चालू कामं आहेत पाण्याचं जे काय समजा आता झालेले आहेत जलजीवनचं असेल किंवा इतर जी कामं झालेली आहेत मग ही कोणी केली ते पण त्यांनी सांगो. ते पण आपल्याला मान्य आहे. समजा नाही आहे ना तर मग हे कोणी केलं हे त्यांनी सांगो मग काही कामं आमक्याने केले म्हणून. ज्योती पारधी यांचं काम कसं राहिलं तुमच्या भागामध्ये? ज्योती पारधी यांचं काम कसं म्हणजे कुणा सुखदुःखामध्ये समाज कार्य कसं आहे त्यांचं? चांगलं काम आहे त्यांचं. नेहमी असतात ते. हो. दुसरं समोर आता जे आहेत गबालेबाई वगैरे हो. ते पण ह्या भागात आहेत आणि त्यांचं पण फार मोठा माहोल आहे. हो. मला सांगा आता ही लढत जी आहे अगदी काट्याची आहे. हो. तर कोण निवडून येऊ शकेल? पारधीताई येणार 100%. निवडून जर आल्या तर विकास कामं त्या भागात करू शकतील? त्या विकास कामं चांगल्या पद्धतीनं करणार. तिथे त्यांना आडी अडचणी माहिती आहेत? हो. ह्या भागात फिरलेले आहेत. ह्या भागात त्यांना माहिती आहे सगळं. तर त्या अडचणी त्यांना प्रश्नच माहिती आहे त्यामुळे त्याच्यावरती ते काम करणारच. निवडून आल्या निघून गेल्या मग काय कराल? निवडून जाऊ शकते नाही ते निवडून आल्यानंतर. तुम्हाला गॅरंटी आहे? हो, गॅरंटी आहे. फुल गॅरंटी. काम करतील 100%. काहीच नाही. तुमची आता आवड 100% पारधी आणलाच हो, निवडून येतील ना? निवडून 100% येणार. निवडून येते नाही प्लस मध्ये येणार तुम्हाला हे सांगतो. मला एक सांगा या ठिकाणी आता पंचायत समिती निवडणुका चालू आहे झेडपीच्या पण चालू आहे वगैरे. हो. तर तुमच्या गणामध्ये त्या ठिकाणी ज्योती पारधी आणि गबालेताई उभे आहेत. हो, तर कोण निवडून येऊ शकेल? तुमची पसंती कुणाला असेल? आमची पसंती पारधीताईंना असेल, ज्योतिताई पारधी यांना असेल आणि 100% त्या निवडून येणार. गबालेबाई का नको तुम्हाला? ते पण चांगलं काम आहे त्यांचं सामाजिक काम फार चांगलं आहे. नाही, त्यांचं पण काम चांगलं आहे. ते पण आमच्या आहेत. पण आमच्या यानं ते आम्ही ज्योतिताईलाच निवडून देणार आणि 100% ते निवडून येणार ही आमची खात्री. पण त्यांना का द्यायचं? मग त्यांनाच का द्यायचं? गबालेबाईंना का नको? त्यांचं आमच्या भागात काम चांगलं आहे सर.
त्यामुळं ते 100% निवडून येणारच आहेत. गबालीबाईंचं काय आमचा एवढा परिचय पण नाही आहे, त्यामुळं आमच्या ज्योतिताई ह्या 100% येणारच. येथे निवडून द्या. हो, सामाजिक कामात त्यांचा सहभाग कसा आहे तुमच्या भागामध्ये? सामाजिक कामामध्ये सर त्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे आणि सामाजिक काम तुम्ही कुठे पण बघा आणि त्यांच्या नावाची खूप चर्चा आहे. सामाजिक काम त्यांचं अतिशय सुंदर आहे आणि यापुढं पण ते सामाजिक काम अतिशय वेगाने करणार आहेत याची आम्हाला खात्री आहे. विकास कामं तुमच्या भागात कशी आहेत? विकास कामं चांगल्या पद्धतीने सर. कुणाच्या माध्यमातून विकास कामामध्ये? नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून टोटल कामं आहेत. आता काल आम्ही ज्या बाईट घेतल्या काही ठिकाणी, त्या हो. ठिकाणी काही पब्लिकचं म्हणणं असं तुमच्या गावातले विकास कामं नाही आहेत. काही ज्या व्यक्तिगत ज्या लाभाच्या योजना आहे, ताडपत्री असेल, पिटगरणी असेल, ते आमच्या भागात भेटत नाही आहेत, असं काही प्रकार आहे का? नाही, असं काही नाही सर. जर समोरचं जर कोणी म्हणत असेल पेटगिरणी आम्हाला मिळत नाही, ताडपत्री मिळत नाही, तर तुमच्या घरांमध्ये पेटगिरणी आणि ताडपत्र्या ह्या आल्या कुठून ह्या प्रश्नाचे उत्तर सांगावं समोरच्याने आम्हाला. आणि जे सार्वजनिक जर काही विकास नसेल तर हा आत्तापर्यंत विकास झाला हा आणला कोणी? त्यांचं म्हणणं आहे की आपण जर अर्ज केला सर्वसामान्यांनी त्या ठिकाणी भेटत नाही ते, आणि कार्यकर्त्यांच्या घरात सगळ्या म्हणजे अगदी नातेवाईकांना हा सगळा विषय असतो, सर्वसामान्य लोकांना वैयक्तिक लाभाच्या कुठल्या योजना भेटत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नाही सर, असं काही नाही. वैयक्तिक लाभाच्या सर्वसामान्यांना पण आहेत. त्याचा फक्त पाठपुरावा किंवा तुमचं कागदोपत्री जर काय अपूर्ण राहिलं तर त्याच्यातून तो माणूस वंचित राहू शकतो. परंतु असं काही नाही की बुवा सर्वसामान्यांचा विचार केला जात नाही किंवा कुठल्याच प्रकारची स्कीम भेटत नाही, असं काही नाही. फक्त कागदपत्री जर आपली पूर्तता झाली नाही तर त्याच्यात पण हे होऊ शकते थोडं. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील तर त्यांना त्या लाभाच्या योजना असतात वगैरे असं काय आहे? असं काही नाही सर. राष्ट्रवादीलाच देतील, इतरांना देणार नाही समोरचं, असं काही नाही. आत्तापर्यंत तरी असं काही दुजाभाव झालेला मला तर आठवत नाही. मग पब्लिक असं का ओरडते? पब्लिक कसं ओरडतं आता? पब्लिक कसं आहे हल्ली आता पब्लिक दोन्ही साईडनं बोलणारी झालेली आहे सर. त्यामुळं माझ्या मते तरी असं नाहीच आहे. असं दुजाभाव तर आत्तापर्यंत झालेला नाही आणि याच्या पुढं पण होणार नाही. फक्त कागदोपत्री ज्याची पूर्तता असेल त्याची कामं होतच राहतात. आपण बिगर कागदोपत्री तर आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे, त्यामुळं असं काही डमी हा प्रकार राहिलेलाच नाही. विकास कामं तुमच्याकडे झालं तुमचं असं म्हणणं आहे ना? हो, पाणी तुम्हाला प्यायला आहे? पाणी पियाला आहे सर, पण जे पाणी पाहिजे होतं ते आत्तापर्यंत तर आलेलं नाही. परंतु मागच्या विधानसभेमध्ये मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीला साहेबांनी तर सांगितलेलं का हे 5 वर्षे जे आहेत ते आपण पूर्णपणे 5 वर्षे पाण्यावरतीच काम करणार आहेत आणि ते 100% करतील याची आम्हाला गॅरंटी आहे. प्रवीण पारधी आणि शिवाजी गबाले दोघंही सामाजिक कामामध्ये फार मोठं योगदान आहे ह्या आदिवासी भागासाठी. दोघांचंही काम सेम आहे. हो, ठीक आहे. आता त्यांच्या पण मिसेस उभे आहेत, यांच्याही मिसेस उभे आहेत, तर मग ही टसल जी आहे अगदी काट्याची आहे. कसं होईल निवडणूक? ही निवडणूक तसं जर पाहिलं ना तर एकदम आटातटीची पण होऊ शकते, पण त्याच्यात हा ज्योतिताईचा विजय हा नक्कीच होणार. होईल विजय? हो तुम्हाला असं वाटतंय? हो, 100% ते होणार. विकास कामं करू शकतील त्या भागात? हो सर, करू शकणार. त्यामुळंच आमचा पूर्णपणे पाठिंबा ज्योतिताईंलाच आहे.